देशातील अतिशय सुंदर अशा जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या निरपराध लोकांवरती त्यांच्या सोबत महिला होत्या, त्यांच्या सोबत लहान मुलं होती व दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबत त्यांच्या हातामध्ये AK-47 आणि AK-56 गन होती. अशा लोकांनी आपल्या निरपराध लोकांच्या अंगावर त्यांच्या डोक्यामध्ये डोळ्या झाडून त्या लहान मुलांसमोर, त्या महिलांसमोर, त्या माता भगिनींसमोर त्यांची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडाचा भारतीय जनता पार्टी वांद्रे विधानसभेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. आता लोकेश दवे यांनी विस्तृतपणे आपल्याला या हत्याकांडाची माहिती दिली. मित्रांनो, या ठिकाणी एवढंच सांगेन की जर खऱ्या अर्थाने या आतंकवाद्यांमध्ये दम असेल, ते जर एका बापाचे असतील तर त्यांनी हातामध्ये गन घेऊन आमच्या जवानांशी लढावं, ना की जे निरपराध निष्पाप नागरिक आहेत ज्यांना काहीही कल्पना नाही की पुढे काय घडणार आहे, अशा लोकांवरती हल्ला करू नये. तुम्ही निरपराध लोकांना टार्गेट करून नेमकं काय साध्य करणार आहात, हा प्रश्न आहे. आणि असे धाड अंगाने हा हिंदुस्थान, हा भारत देश आता घाबरणार नाहीये. कारण की या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत ते पूर्वीच्या राज्यकर्त्यांसारखे नाहीये. तो हिंदू व्यक्ती बात करेगा, वही देश पे राज करेगा, अशा विचारसरणीचे राज्यकर्ते आम्हाला भेटलेले आहेत, आम्हाला लाभलेले आहेत. या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण लहान लहान गोष्टींचा विचार करतो, जातीपातीचा विचार करतो, भाषाभाषेचा विचार करतो, वेगवेगळ्या विचारांचा विचार करतो. कुछ लोगों को लगता है कि यहाँ पे मराठी खतरे में है, कुछ लोगों को लगता है यहाँ पे गुजराती खतरे में है, कुछ लोगों को लगता है यहाँ पे उत्तर भारतीय खतरे में है. लेकिन मेरे दोस्तों, मेरे भाइयों, जरा गौर से सोचो, आपको पता चलेगा यहाँ पे सिर्फ और सिर्फ अपना हिंदुस्तान खतरे में है और उस हिंदुस्तान को बचाने की जिम्मेदारी हम सभी पे है. काल जो हल्ला झाला त्या हल्ल्यातला एक गोष्ट लक्षात येते की जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम हटवल्यानंतर जी एक बोखलाट या आतंकवाद्यांना झालेली आहे आणि शांती, जे अमन त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे, ते या आतंकवाद्यांना आवडलेलं नाही. आपल्या केंद्र सरकारने जम्मू काश्मीरची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या ठिकाणी केंद्रशासित राज्य म्हणून आपण आपलं सरकार त्या ठिकाणी सरकार म्हणून काम करत होतं. परंतु त्या राज्यामध्ये ओमर अब्दुल्लाचे काही घटक आहेत जे या आतंकवाद्यांना सपोर्ट करतात. या ओमर अब्दुल्लाच्या घटकांनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मला या ठिकाणी सांगण्याला अजिबात कमी बरं वाटत नाही किंवा मी घाबरत नाही की ओमर अब्दुल्लाचे लोक या आतंकवाद्यांना प्रोत्साहन आणि त्यांच्यामुळे हे आपले निरपराध आणि निष्पाप लोक त्यांचा जीव या ठिकाणी जातोय. मित्रांनो, जम्मू काश्मीर हा आपल्या भारत देशाचा अविभाज्य भाग आहे आणि हा अविभाज्य भाग हा याही पुढे असाच अविभाज्य राहणार आहे. यामध्ये आमच्या मनामध्ये कुठलीही मात्र शंका नाहीये. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा हे कंट्रोल नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. सौदी अरेबियामधला दौरा सोडून त्या रात्रीच आपले पंतप्रधान आपल्या भारत देशामध्ये परत आले. काल रात्रीच आपले गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीर या ठिकाणी घटनास्थळी गेले आणि त्या ठिकाणी
संपूर्ण परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये आणली आणि जो रिझल्ट तुम्हाला करायला पाहिजे तो हे आहे. तर काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल त्या आतंकवाद्यांनी या निष्पाप लोकांचे बळी घेतलेले आहेत. त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपलं केंद्र सरकार गप्प बसणार नाही याची या ठिकाणी खात्री आपल्या सर्वांनी देतो. काश्मीर 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 करत अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत आणि याकडे ते बळी जाऊ नयेत यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. जातीपातीमुळे न म्हणता भाषाभाषेमुळे न म्हणता एक हिंदू म्हणून एक हिंदुस्थानी म्हणून आपल्याला जगावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीने भूमिका घ्यावी लागेल. ही भूमिकाच आपल्या सर्वांसाठी लाभदायक असेल. आपण या ठिकाणी सुरक्षित फक्त एका गोष्टीमुळे आहोत ते म्हणजे आपले सीमेवरचे जवान आणि या सीमेवरच्या जवानांमुळेच आपण रात्रीचे सुखाने झोपू शकतो. जे जर जवान त्या ठिकाणी रात्री कष्ट घालत नसते तर या लोकांनी आपल्या घराघरापर्यंत येऊन हमला केला असता आणि याकडे हाहाकार मचवला असता. परंतु एक सक्षम नेतृत्व या भारत देशाला मिळालेलं आहे आणि या नेतृत्वाला पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, आपला अधिकचा वेळ न घेता इकडे एवढंच सांगेल की आपल्या सैनिकांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. आपल्या या सरकारच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. आपल्या देशाच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि सजग राहायचं आहे. आजूबाजूला काय घडतंय, आजूबाजूला कोणती मुवमेंट घडते हे आपल्या सर्वांना पाहायचं आहे आणि एखादी अघटित घटना जर आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसत असेल, एखादी सस्पिशियस घटना आपल्या आजूबाजूला दिसत असेल तर त्वरित आपल्याला स्थानिक पोलिसांना ती इन्फॉर्म करायची आहे, ती कळवायची आहे. पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जे निष्पाप बळी गेले त्या सर्व लोकांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वांद्रे विधानसभेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. अतिशय वाईट अशी घटना त्यामुळे सर्वजण त्यांचं मन अतिशय विषण्ण झालेलं आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या देशातील सैनिकांसोबत आपल्या देशातील सरकारसोबत करायचं आहे एवढं या ठिकाणी सांगेल आणि भारत माता की भारत माता की वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.